नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या प्रकरणातील वेन डायग्रॅम वेन आकृती ह्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर चला तर मित्रांनो, वेन आकृती संदर्भात अभ्यास करूया. वेन आकृती. British logician John Wayne was the first to use the closed figure to represent the sets. जॉन डीन या शास्त्रज्ञाने जॉन वेन या शास्त्रज्ञाने संच लिहिण्यासाठी एक बंदिस्त आकृती तयार केली आणि त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला त्यांचं नाव आठवणीत राहावं म्हणून जॉन वेन याच्या जी आकृतीची पद्धत काढलेली होती त्याला आपण वेन डायग्रॅम असं म्हणलेलं आहे. म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती असं म्हणतात. तर्कशास्त्र व संभाव्यता या विषयांना गणित रूप देण्याचे काम जॉन वेन यांनी प्रथम केले. लॉजिक ऑफ चान्स हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. आपल्याला त्यांची माहिती दिलेली आहे. 1834 ला त्यांचा जन्म आहे आणि 1883 त्यांचा मृत्यू आहे. तर ठीक आहे, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने आपण हा भाग बघूया आता लगेच. वेन आकृती. आता इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, एक वेन आकृती दिलेली आहे. ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 म्हणजे इथं आपल्याला काय काढलेले बघा, वेन आकृती काढलेली आहे. त्यामध्ये 1 2 3 4 5 असं काढलेलं आहे. आणि ह्या वेन आकृतीमध्ये आपण ए असे बी ही पण आपली वेन आकृतीच आहे. फक्त बंदिस्त पाहिजे, क्लोज्ड फिगर आपण किंवा म्हणतो असं बंदिस्त पाहिजे, कुठेतरी बंद झाली पाहिजे. जर समजा आपण असं काढलेलं असेल तर ही वेन आकृती होणार नाही, बिकॉज दिस इज नॉट द क्लोज. ही क्लोज झाली नाही, बंद झालेली नाही, म्हणून ह्याला आपण नॉट अ क्लोज्ड फिगर असं म्हणतोय. ही बंदिस्त नाही. आपल्याला काय पाहिजे, बंदिस्त आकृती पाहिजे, क्लोज्ड फिगर पाहिजे. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज्ड फिगर टू रिप्रेझेंट द सेट्स. त्यांनी सगळ्यात सुरुवातीला सेट रिप्रेझेंट करण्यासाठी अशी आकृती काढलेली आहे. आपल्याला ज्या आकृती आहेत बघा, इथं आपण काढून ठेवलेले आहे. चौकोन आहे. चौकोन ही जे आहे किंवा आयत जो आहे, तो आयत हा जनरली युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी वापरला जातो. आपल्याला माहित आहे की युनिव्हर्सल सेट हा पण भाग आपण बघितलेला आहे की जो युनिव्हर्सल सेट आहे तो युनिव्हर्सल सेटच्या अनुषंगाने ही आकृती आहे. आता इथं आपण जनरली जे वर्तुळ आहे, वर्तुळाच्या सहाय्याने आपण आकृत्या दाखवत असतो. आता हे जे वर्तुळ काढलेलं आहे आपल्याला, ह्या वर्तुळ म्हणजेच आपल्याला काय माहित आहे, ही वेन आकृती आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल. मग ते लहान असेल मोठं असेल आपल्याला तिथे काही अडचण येणार नाही. आणि मग आपण तिथे काय करतो, आपल्याला त्याला नाव द्यायचंय. समजा ए नाव दिलेलं असेल आपण, तर आपण हे या एकदम कोपऱ्यामध्ये दिलं तर आपल्याला लक्षात घेता येईल की दिस इज अ सेट ए. म्हणजे आताचा जो सेट आहे आपला, तो सेट आपल्याला कसा लिहिलेला बघा, एक सेट लिहिलेला दिसतोय आपल्याला. 1 1 2 3 4 5 एक साधा सेट घेतलेला आपल्याला 1 ते 5 पर्यंत आपल्याला समजून येण्यासाठी. आणि तो सेट आपल्याला इथे लिहायचा आहे. आणि जर हा सेट आपल्याला लिहायचा असेल तर मग आपल्याला एक आकृती काढलेली असते, बंदिस्त पाहिजे, क्लोज्ड फिगर पाहिजे. आणि मग आपण त्याच्यामध्ये आपण काय लिहिलेलं असते की पॉईंट लिहिलेले असतात. समजा हा पॉईंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. आणि मग आपल्याला त्याला नाव दिलेलं असतं आपण ए, सेट ए. आणि आपण इथं सेट ए असं नाव दिलेलं आहे. तर आपल्याला लिहिता येईल की सेट ए हा 1 2 3 4 5 असा हा संच आहे, असं आपल्याला इथं समजून घेता येत असतं. म्हणजे संच ए आपल्याला काढता येईल. आता मग त्याचं काय सांगितलेलं आहे, मग सेटसाठी वर्तुळच असावं असं बंधन आहे का, तर तसं काही बंधन नाही. ते काय त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, एनी क्लोज्ड फिगर म्हणजे कुठलीही बंदिस्त आकृती. म्हणजे जर आपण दुसरी कुठली जर एखादी काढली असेल, समजा आता पंचकोनाची वगैरे आकृती काढली, मग ही सेट सांगता येईल का आपल्याला, तर सांगता येईल. दिस इज ऑल्सो द वेन डायग्राम. ह्याला सुद्धा आपण वेन डायग्राम म्हणणार. म्हणजे आपण यातली कोणती जरी आकृती काढलेली असेल जी बंदिस्त असेल, फक्त इथं अट काय घातलेली आहे की एनी क्लोज्ड फिगर दॅट विल बी द सेट. आता ही आकृती काढली आपण, मग इज दिस सेट, येस दिस इज ऑल्सो द सेट. ही सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, सेटची आकृती आहे. फक्त इथं आपल्याला काय करावं लागत असतं, त्या सेटला इथं नाव काय द्यायचं, ए. समजा आपण ए नाव दिलेलं आहे. आणि मग ते आतले जे सेटच्या ज्या किमती आहेत आपण लिहिलेले आहेत बघा, 1 2 3 4 5 6 पासून चालू होईल. ठीक आहे, तर आपल्याला 1 2 3 4 5 पण लिहिता येईल याच्यामध्ये. फक्त ते आपल्याला आतमध्ये संख्या दाखवाव्या लागतात. आपण इथं लिहिलं 1 2 2 3 4 5. फक्त त्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला आतमध्ये लिहाव्या लागतात. आणि मग आपण आणखीन एक्स्ट्रा ते संच व्यवस्थित दिसण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला एक पॉइंट आउट देऊ शकतो. दिस इज द एलिमेंट ए, 2 3 4 5. म्हणजे हा काय आपला संच आहे. म्हणजे आपण संचसाठी
दाखवण्यासाठी कोणत्या आकृत्याचा वापर करू शकतो? वर्तुळ आहे, चौकोन आहे, पंचकोन आहे किंवा स्टार सारख्या आकृत्या आहेत. इथं आपल्याला बऱ्याचशा आकृत्या आपल्याला बघायला मिळतील. त्या पद्धतीने आपण त्या आकृत्या घेतलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आपण आकृती काढली की तो काय असेल आपल्यासाठी? सेट असेल. फक्त आपण जो रेक्टँगल आहे तो रेक्टँगल कशासाठी वापरायचा ठरवलेला आहे? द रेक्टँगल इज युज्ड फॉर अ युनिव्हर्सल सेट. आपण तो जनरली युनिव्हर्सल सेट साठी वापरलेला आहे. आपण म्हणून तो जनरली वापरायचा नाही. युनिव्हर्सल सेट साठी आपण हा वापरलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे संच काढता येत असं. तर ठीक आहे, आपल्याला तो पुढचा भाग बघता येईल. हा आपल्या पद्धतीनं हा संच आहे. आपण थोडं समजून घेण्यासाठी कोरल ड्रॉ मध्ये आजचं प्रेझेंटेशन करतोय. कोरल ड्रॉ पण एक सॉफ्टवेअर असं आहे की ज्यामध्ये आपण डिझायनिंग करू शकत असतो आणि आपल्याला भूमितीमध्ये, गणितामध्ये ज्यावेळेस आपल्याला डिझायनिंग करायचं आहे त्यावेळेस कोरल ड्रॉ ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. त्यामुळे आपण हायपर लिंकला जातो कोरल ड्रॉच्या. ठीक आहे, आपल्याला समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग करत असतो. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे सबसेट. ही वेन आकृतीचं आपल्याला लक्षात आलं. वेन आकृती बंदिस्त असावी आणि जनरली जो आयत आहे तो आपण युनिव्हर्सल सेटसाठी म्हणजे जो विश्वसंच आहे तो दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असतील. आपण तिसरा मुद्दा बघूया, पुढचा मुद्दा बघूया सबसेट. सबसेट म्हणजे उपसंच. आपल्याला लक्षात घेता येईल की सबसेट म्हणजे उपसंच. आपल्याला माहित आहे उपसंच, जसं काही ठिकाणी आपण काही उपास म्हणजे कॅप्टन आणि उपकॅप्टन, तसं मेन संच आणि त्याच्या अंडर काम करणारा असतो तो उपसंच, उपकर्णधार असतो किंवा उपकॅप्टन, व्हाईस कॅप्टन असतो. तसं हा सेट आणि सबसेट आहे. आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला पण ते सोपं जाईल. आता इथं काय सांगितलं बघा, जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच ए चा प्रत्येक घटक संच बी चा देखील घटक असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच म्हणतात. म्हणजे संच बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये पाहिजे. आता इथं आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे आपण ते समजून घेऊया बघा. उदाहरण काय दिलेलं आहे बघा, ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 8. आपण सगळ्याला जरी पॉईंट आउट केले तरी पण काय अडचण, आपण समजून घेण्यासाठी किंवा ते काउंटिंग करत होतो. 1 2 3 4 5 6 7 8 दिलेला आहे आणि बी जो संच आहे तो काय दिलेला आहे बघा, 2 4 6 आणि 8 असा संच दिलेला आहे. तुम्हाला कर्सर एखाद्या वेळेस दिसणार नाही म्हणून मी पेन्सिल घेतोय. 2 4 6 आणि 8. आता जर बी मधला प्रत्येक घटक जर संच ए मध्ये असेल, संच बी मधला म्हणजे 2 आहे इथं, आपण कसं टॅली करणार, 2 आहे इथं, 2 इथं आहे, 4 इथं आहे, 4 पण ए मध्ये आहे, 6 बी मध्ये आहे, इथं 6 पण बी मध्ये आहे, इथं 8 बी मध्ये आहे, इथं 8 पण बी मध्ये आहे. म्हणजे संच बी मधील प्रत्येक घटक हा संच ए मध्ये आहे म्हणून बी हा संच ए चा उपसंच आहे. म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणून बी हा संच ए चा उपसंच आहे. ही माहिती आपल्याला वेन आकृतीनं कसं दाखवता येईल बघा. जर एखादा संच हा दुसऱ्याचा उपसंच असेल तर तो त्याच्या पोटात दाखवायचा, म्हणजे इन द इनर साइड. आपल्याला तो इनर साइड मध्ये दाखवावा लागतो. म्हणजे आपण इथं काय केलं बघा, संच बी आतमध्ये घेतला आणि संच ए. आता आपल्यासाठी काय लक्षात घेता येईल बघा, संच ए कोणता आहे? पूर्ण संच ए, मोठं जे वर्तुळ आहे ते संच ए साठी. मग त्या ए मध्ये कुठले कुठले घटक आहेत? 1 5 8 2 4 6 3 आणि 7 सगळेच घटक ए मध्ये. म्हणजे जर आपण ह्या ए च्या वर्तुळातले कुठले कुठले घटक आहेत म्हणलं तर आपल्याला बी मधले पण सांगावे लागेल, कारण बी हा संच वर्तुळात आपण काय दाखवतो, पोटात दाखवतोय आपण. म्हणजे तो ए चा पण घटक आहे आणि तो बी चा पण घटक आहे आणि बी चे सगळे सगळे घटक हे ए मध्ये आहेत. आणि जर फक्त बीच दाखवा असं जर आपल्याला सांगितलं तर आपण संच बीतले घटक काय लिहिणार वेन आकृतीवरनं? फक्त आपल्याला जे बी च्या वर्तुळातले आहेत तेवढेच लिहिता येतील. म्हणजे बी च्या वर्तुळातलं काय बघा, 8 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. म्हणजे हे फक्त बी च्या वर्तुळातील घटक आले. तर आपल्याला बी च्या वर्तुळातील हे वेन आकृतीनं अशा पद्धतीनं काही घटक दाखवता येतील. ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या, परिमेय, अपरिमेय आणि वास्तव संख्या आपण बघितलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला सांगता येतील. इथं काय जे महत्वाचे घटक आहेत किंवा ज्या हे लक्षात ठेवण्यासाठी आहे बघा, हे रिकाम्या जागेसाठी असतं, आपल्याला विचारलेलं असतं किंवा आता जे कृतीमध्ये आहे तिथं विचारलं जाऊ शकतं. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजेच एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. आपल्याला हे काही मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यावे लागतात. आपल्याला उदाहरणं सोडवताना ह्या मुद्द्यांचा उपयोग होत असतो. आपल्याला काय मुद्दा आहे बघा, काय लक्षात घेता येईल? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ, दॅट इज ए सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट.
रिक्त संच हा प्रत्येकाचाच उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे फाय इज अ सबसेट ऑफ ए. फाय हा जो कुठला संच असेल त्या प्रत्येक संचाचा उपसंच हा फाय असतोच. आपल्याला ते पण लक्षात ठेवता येईल. त्यानंतर जर ए बरोबर बी, तर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी ही एचा उपसंच असेल. म्हणजे दोघंही एकमेकांचे उपसंच असतील. जर समजा ए आणि बी समान संच असतील, आपण मागच्या तासाला समान संच बघितलेला आहे. समान संचाची व्याख्या काय बघितली होते? जर ए मधले सगळेचे सगळे घटक बी मध्ये असतील आणि बी मधले पण सगळेचे सगळे घटक ए मध्ये असतील, देन दे आर द इक्वल सेट. आणि असं जर असेल तर आपल्याला काय म्हणता येईल की पहिला संच हा दुसऱ्याचा उपसंच आहे आणि दुसरा संच हा पहिल्याचा उपसंच आहे. देअरफॉर इफ ए इज इक्वल टू बी, जर ए बरोबर बी असेल, देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. ह्याचा आपण व्यत्यास आपण थोडक्यात म्हणूया. जो आपण व्यत्यास घेत असतो तशा पद्धतीने आहे. जर ए आणि बी सारखे असतील तर ते दोघे एकमेकांचे उपसंच असतील आणि जर दोघे एकमेकांचे उपसंच असतील तर ते सारखे असतील. म्हणजे आपण ह्याला व्यत्यास म्हणत असतो एकमेकांचा. ते व्यत्यास आहेत असं आपल्याला सांगता येईल. ह्याच्यावर मग आपल्याला काय उदाहरण दिलेले आहेत बघा. आपण ते उदाहरण पण थोडंसं समजून घेऊया. काय दिलेलं आहे? ए बरोबर 1, 3, 4, 7, 8 या संचाचे उपसंच पहा. आपल्याला प्रश्न असा पण असतो बघा, एक संच दिलेला आहे, समजा हा संच आपल्याला दिलेला आहे आणि ह्या संचाचे उपसंच लिहा, असा तुम्हाला प्रश्न विचारला की 2 संच लिहा, 3 संच लिहा. त्यावेळेस आपल्याला अशा संचाचे उपसंच लिहिता आले पाहिजेत. म्हणजे समजा हा संच आहे आणि आपल्याला सांगितलं की त्याचे उपसंच लिहा, त्यावेळेस आपण काय लिहिणार? उपसंच दिलेला आहे संच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ए बरोबर महिरपी कंसात आणि ह्याचे 3 उपसंच लिहा असं आपल्याला सांगितलं. मग आपण हे 3 उपसंच कसे लिहिणार आहे? त्यात आपण कलर चेंज करू, मूळ प्रश्न आहे म्हणून हा रेड कलर केला. आता हे जे आपल्याला 3 उपसंच लिहायचे, आपल्याला काय माहित आहे? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, 2 संच तर आपल्याला 100% लिहिता येतात. पहिला म्हणजे तोच संच ए इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे पहिला संच आपला काय असेल बघा, ए हा आपला पहिला संच असेल, कॅपिटल ए. कॅपिटल ए हा आपला पहिला संच असेल की जो त्याचा स्वतःचाच उपसंच असेल. म्हणजे आपण हा ए लिहिला, ए बरोबर ए बरोबर आपण तो साईज पण मोठी करू, ए बरोबर कर्ली ब्रॅकेट, तोच संच लिहिणार आपण. कुठला? जो आहे तोच. कारण आपल्याला काय माहित आहे? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दिलेले एका संचाचे 3 उपसंच लिहा, 4 उपसंच लिहा असा आपल्याला प्रश्न असतो आणि त्यावेळेस आपल्याला काय लिहिता येईल बघा. सगळ्यात सोपं उदाहरण हेच असतं की त्या उदाहरणात आपल्याला 3 संच लिहायचे, तर आपण पहिला संच काय लिहिता येईल बघा, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ, देअरफॉर ए इज इक्वल टू ए. आपल्याला सांगता येईल ए हा याचा उपसंच आहे, आपल्याला ते लिहिता पण येईल, ए इज अ सबसेट ऑफ ए. त्यानंतर दुसरा सबसेट काय लिहिता येईल आपल्याला बघा, फाय एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ऑल सेट. म्हणजे प्रत्येक रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणून आपल्याला रिक्त संच इथं लगेच लिहिता येईल, फाय मीन्स नॉट अ झिरो, सो वी कॅन इन्क्रीज इट. आपण त्याला थोडंसं मोठं करूया आपल्याला समजण्यासाठी. फाय इज अ सबसेट ऑफ ऑल सेट. आपल्याला इथं त्या पोटामध्ये रेष मारावी लागते, शून्य काढून त्या पोटामध्ये रेष मारावी लागते. फाय. सो दिस इज ऑल्सो द सबसेट ऑफ ए. म्हणजे ए चे 2 उपसंच काय मिळाले आपल्याला? ए इज सबसेट ऑफ ए. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो आणि रिक्त संच हा पण उपसंच असतो. मग आता आपल्याला काय करता येईल बघा, आणखीन आपल्याला किती संच लिहिता येतील? तर आपल्याला आणखीन किती संच लिहिता येतील ते बघूया आपण. तर काय लिहिता येईल बघा, आपण बी सेट लिहूया. आपण बघतोय काय, तर आपल्याला किती संच लिहिता येतील? बी सेट लिहिला आपण, बी इज इक्वल टू, वी कॅन इन्क्रीज द साइज, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता कुठला पण एक अंक आपण कमी करू शकतो. समजा आपण सुरुवातीचा कमी केला, 3, 4, 7, 8. हा पण झाला लगेच उपसंच. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, एक अंक कमी करायचा आहे, लगेच एक उपसंच होईल. आपण पुन्हा सी घेतला, सी
बरोबर इन कर्ली ब्रॅकेट पुन्हा 3 कमी करू आपण 4 7 8 लिहिता येतील आपल्याला 4 7 8 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाला. हा पण आपल्याला सेट तयार झालेला दिसून येईल. ठीक आहे, आपण साईडला गेलेला आहे, तो घेतो मी स्क्रीनवर. आपल्याला साईज पण लहान करता येईल त्याची. काय हा विषय वेगळा आहे. कोरलमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील. आपल्याला कोरलचा अभ्यास करायचा नाही, त्यामुळे कोरलची माहिती काय सांगणार नाही. पण सी इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल, सी इज इक्वल टू 478. त्यानंतर डी काय लिहिता येईल आपल्याला बघा, पुन्हा 4 ड्रॉप होईल 7 8. त्यानंतर ए बी सी डी ई काय होईल, फक्त 8 होईल. म्हणजे आपल्याला याचे भरपूर संच लिहिता येत असतात. आपल्याला तो भाग लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला संच लिहिता आहे ना, 0 इकडे गेलेलं होतं. आपल्याला काय लक्षात घेता येईल, ए चे काय झाले, ए हा सबसेट झाला, ए सबसेट ए, फाय सबसेट ए, बी सबसेट ए, सी सबसेट ए, डी सबसेट ए, ई सबसेट ए. म्हणजे आपल्याला हे जे असे सबसेट तयार करता येतील, तर आपण ते सबसेट आपण तयार करू शकतो. आपल्याला ते लक्षात घेता येईल की सबसेट बनवणे हा भाग सोपा आहे. हे आपल्याला फिगरनं आकृतीनं सुद्धा दाखवता येत असतं. आपण ते आकृतीच्या सहाय्यानं सुद्धा बघू शकतो. जर आपल्याला समजत असेल, लक्षात येत असेल, तर कमेंटमध्ये तुम्ही यस लिहू शकता, लक्षात येते. म्हणजे आपल्याला जर काय आणखीन सुधारणा करायची असेल तर सुधारणा करता येईल. अदरवाईज जोपर्यंत तुमच्या सूचना किंवा सुधारणा लक्षात येणार नाही, तोपर्यंत पण मला ते लक्षात येणार नाही की तुम्हाला नेमकं काय समजतं किंवा काय नाही. या संचाचे उपसंच पाहू बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे. आपण आता उदाहरण घेतलं आणि त्याच्यापासून तयार केले. तर एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ, इथं ए दिलेलं नाही, ए लिहिता येईल आपल्याला. 1,3 आहे, 4 7 8 आहे, 1 4 8 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या किमती घेऊन संच तयार करू शकत असतो. आता इथं आपल्याला काही संच दिलेले आहेत बघा. आता इथं खाली काही संच दिलेले आहेत, यावरून पुढील कोणती विधाने सत्य आहेत यावर चर्चा करा. आता आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे की कुठली विधाने सत्य आहेत. बघूया आपण काय दिलेले आहेत विधान. सम सेट्स आर गिव्हन, काही आपल्याला संच असे दिलेले आहेत बघा. काय दिलेलं आहे, ए बरोबर महिरपी कंसात डॅश 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 -4 -4 -2 0 2 4 6 डॅश डॅश डॅश. बी इज इक्वल टू 1 2 3, सी इज इक्वल टू समथिंग. डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर ह्याच्यावरून आपल्याला काय करायचे की खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे. ए हा बी सी डी या प्रत्येक संचाचा उपसंच आहे. आता जर ए हा प्रत्येकाचा उपसंच असेल, बी चा पण उपसंच आहे, सी चा पण उपसंच आहे, डी चा पण उपसंच आहे, तर ए मधील सगळेच्या सगळे घटक ह्या तिघांमध्ये असणं आवश्यक आहे. जर ए मधले सगळेच्या सगळे घटक बी मध्ये असतील तर ए इज अ सबसेट ऑफ बी. जर ए मधले सगळेचे सगळे घटक सी मध्ये असतील तर ए इज अ सबसेट ऑफ सी. जर ए मधले सगळे घटक डी मध्ये असतील तर ए इज अ सबसेट ऑफ डी. म्हणजे जर ए मधले सगळे घटक बी मध्ये असतील तर ए हा बी चा उपसंच आहे. ए मधले सगळेच घटक सी मध्ये असतील तर ए हा सी चा उपसंच आहे. आणि ए मधील जर सगळे घटक डी मध्ये असतील तर ए हा डी चा उपसंच आहे. मग आता ए मध्ये काय आहे बघा, -4 -2 0 2 4 6, इकडे डॅश डॅश आहे. याचा अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल की ज्या डाव्या बाजूच्या किमती आहेत, म्हणजे डावी बाजू म्हणजे आपण त्याला इकडली बाजू म्हणतो, असो आपण डाव्या बाजूला बांधवूया. ह्या बाजूला इथं पुढच्या संख्या काय असणार आहेत बघा, -6 -8 -10 -12 असं अनंतपर्यंत. इकडे जी उजवी बाजू आहे ती आपल्याला काय सांगता येईल बघा, 2 4 6 8 10 12 अनंतपर्यंत. आता ह्यातले सगळेचे सगळे घटक बी मध्ये आहेत का, तर बी मध्ये आहेत का घटक बघा. बी मध्ये काय पाहिजे आपल्याला, पहिल्यांदा सगळ्या ऋण संख्या आहेत का, म्हणजे ते सम आहेत. आता तो विषय वेगळा आहे. सगळ्या ऋण संख्या आहेत का मध्ये, -2 आहे का इथं, नाही. -4 आहे का, नाही. म्हणजे पहिलंच विधान आपलं चूक होतंय की ए हा बी चा उपसंच नाही. तसंच ए हा सुद्धा सी चा उपसंच नसणार, सी चा उपसंच नसणार आहे आणि डी चा पण उपसंच नसणार. जर पहिलाच संच नसेल तर ते विधान आपलं चूक ठरणार आहे. बी हा वरील सर्व संचाचा उपसंच आहे. आता बी हा सर्व संचाचा उपसंच आहे म्हटलं तर आपण काय म्हणणार, बी मधले सगळेच्या सगळे घटक उरलेल्या संचात पाहिजे. एक आहे का बघा, ह्याच्यात एक आहे. इकडे एक आहे का, कुठं नाही. इथं एक आहे का, नाही. इथं एक आहे का, नाही. इथं एक आहे का, तर इथं एक आहे. फक्त एकाच संचामध्ये एक आहे, 2 आहे आणि 3 आहे. फक्त बी हा आय चा उपसंच आहे.
फक्त हा याचा उपसंच आहे आयचा, अदरवाईज कोणाचाही उपसंच नाही. पण आपल्याला विधान काय विचारलंय, बी हा वरील सर्व संचाचा उपसंच आहे. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट, म्हणून हे विधान चूक आहे. आपल्याला हे विधान चूक आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येईल, का तर फक्त ते एकाच संचाचा उपसंच आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सर्व संचाचा उपसंच आहे का. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. ज्यावेळेस सगळे संच एका संचाचे उपसंच असतात, त्यावेळेस जे जे उपसंच असतात त्याला विश्वसंच म्हणायचं. इथं आपल्याला व्याख्या पण दिलेली आहे बघा. ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो, विश्वसंच म्हणून घेता येतो. तर आपल्याला तो भाग लक्षात घेता येईल की ज्याच्यामध्ये सर्वच घटक सामावलेले असतात, अशा संचाला आपण विश्वसंच म्हणत असतो. ठीक आहे, तर आपण पूरक संच पण बघूया. पूरक संच पुढचा मुद्दा आपल्याला बघता येईल. पूरक संच, पूरक संच मध्ये काय लक्षात घेता येईल बघा. आता हा जो चौकोनी किंवा आयताकृती दाखवलेला आहे इन द रेक्टँगल कंडिशन, दिस इज द युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट जनरली यू न दाखवतात, कंपल्सरी आपण तो यू न दाखवतोय. आता यू हा संच आहे बघा, काय दिलेला आहे उदाहरणावरून आपण समजून घेऊया. यू बरोबर काय दिलेला आहे महिरपी कंसात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरणं घेऊन आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे पुस्तकात सुद्धा. आपण तो समजून घ्यायचा पूरक संच म्हणजे काय. तर हा जो युनिव्हर्सल सेट आहे ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात संख्या आलेल्या आहेत. आपण जर पॉइंट आउट केलं तर ओळीनं 10 आहेत, म्हणजे आपल्याला काउंटिंगला सोपं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर अशा संख्या आपल्याला दिलेल्या, 10च्या 10 संख्या यू मध्ये आलेल्या आहेत. पण आता ए संच काय बघा, ए संच दिलेले आपल्याला 2 4 6 8 आणि 10. म्हणजे यातल्या 5 संख्या सम आहेत त्या ए संचामध्ये आहेत, आपल्याला ते दिसत बघा, 2 4 6 8 10. मग हा जो मोठा संच आहे हा विश्वसंच आहे याच्या तुलनेनं, म्हणून आपण तो चौकोनात लिहिला. आणि हा जो दिलेला आहे वर्तुळामध्ये दिलेला इलिप्स सारखा आहे, त्यात आपण काय दिलेलं आहे बघा, 2 4 6 8 आणि 10 एवढेच घटक लिहिलेले आहेत. म्हणजे हा संच आपण काय म्हणणार आहे बघा, आपण थोडंसं समजून घ्या. ह्या संचाला आपण काय म्हणणार आहे, संच ए. आणि ए मधले सोडून जे यू मधले घटक आहेत उरलेले, हे आपल्याला दाखवता येईल का ते अजून, हा हे उरलेले हे जे घटक आहेत आपण हेच खोडूया. तर हे उरलेले जे घटक आहेत हे मात्र कसे आहेत, ए चे पूरक आहेत. बघा हे कोण आहेत, ए चे पूरक आहेत. आपण ए चे पूरक कसं लिहिलेलं आहे, ए कॉम्प्लिमेंट. आपण म्हणताना काय म्हणणार आहे बघा, ए कॉम्प्लिमेंट असं म्हणणार आहे, किंवा ए डॅश असं पण म्हणणार आहे. मग कॉम्प्लिमेंट असल्यामुळे पूरकसाठी आपण तिथे सी सुद्धा वापरलेला आहे. एच्या डोक्यावर जर सी लिहिलं तरी त्याचा पण अर्थ पूरक संचच होईल, ए कॉम्प्लिमेंट असं होईल. ठीक आहे, इथं आपल्याला डॅश दिलेला आहे, पण सी पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, आपल्याला माहित असं इथं दिलेलं आहे बघा व्याख्येमध्ये. पण आपण जर व्याख्या बारकाईने बघितली तर बी डॅश किंवा बी कॉम्प्लिमेंट असं ने दर्शवतात. सी फॉर कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा संच दिलेला आहे इथं बी बरोबर, यू बरोबर 1 3 9 11 13 18 आणि 19. बी बरोबर 3 9 11 13 आणि बी डॅश बरोबर 1 18 19. तर साधारणतः आपल्याला ए युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, त्यातले सगळे घटक असतात. आधी आपण बी संच लिहून घेत असतो. बी मध्ये काय आहेत बघा, 3 इथं आहे का, 3 आहे, 9 11 आणि 13. आणि मग हे सोडून कुठले राहिलेत बघा, ते मग काय झाले, बी डॅश मध्ये आले. म्हणजे हा त्याचा पूरक संच आहे. कुठले कुठले आलेत आपण विश्वसंचात पण टीका करूया आधी. बी मध्ये कुठले घेतले, 3 घेतलाय आपण, इथे लिहिलं 3, इथे घेतला 9, इथे घेतला 11, इथे घेतला 13. आणि मग काय राहील, 1 18 19, 1 18 आणि 19. हा काय असेल आपला बी डॅश. म्हणून पूरक संचाची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला, किंवा लक्षात कसं ठेवता येईल, बी मध्ये नसलेल्या पण यू मध्ये असलेल्या घटकांना बी डॅश म्हणायचं, ए मध्ये नसलेल्या पण यू मध्ये असलेल्या घटकांना ए डॅश म्हणायचं. तर साधारणतः ए डॅश बी डॅश म्हणजे पूरक कॉम्प्लिमेंट आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. तर साधारणतः आपल्याला कॉम्प्लिमेंट हा पण भाग इथं लक्षात घेता येईल. आता सराव संच 1.3 आहे, ह्यातली आपण काही उदाहरणं ओव्हरऑल लगेच लुक बघूया बघा, पटकन आपल्याला घेता येतील.
उदाहरण समजून घेऊया, वाचूया आपण. इफ ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू सी डी ई एफ आणि सी बरोबर बी डी, डी बरोबर ए ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर द फॉल्स. नेहमी विचारला जाणारा परीक्षेला प्रश्न आहे बघा. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ह्याच प्रश्नावर नववीच्या मुलांना प्रथम घटक चाचणीमध्ये पण प्रश्न असतो, प्रथम सत्राला पण प्रश्न असतो, त्यामुळे थोडंसं लक्षात घ्यायचंय. आता काय लक्षात घ्यायचं बघा, सी हा बी चा उपसंच आहे. हे स्टेटमेंट आपल्याला ट्रू आहे का फॉल्स आहे सांगायचं, म्हणजे विधान खरं आहे का खोटं आहे. जर सी हा बी चा उपसंच असेल तर काय पाहिजे, सी मधला प्रत्येक घटक संच बी मध्ये पाहिजे. आता आपण सी कडे जायचं. सी मध्ये कुठला आहे, बी एक घटक आहे, तो सेट बी मध्ये आहे का बघा, बी आहे का कुठं बी नाही, म्हणजे हे विधान फॉल्स आहे. एका फक्त अक्षरावरून आपल्याला लक्षात येतं की ट्रू आहे का फॉल्स आहे. जर समजा पहिलंच अक्षर सापडलं नाही तर दुसरं अक्षर शोधण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपण इथं काय बघितलं बघा, आणखीन एकदा बघा. बी सी मध्ये काय बी आहे, हे बी मध्ये आहे का बी नाही, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे, पण बी नाही. मग देअरफॉर दिस इज द रॉंग स्टेटमेंट. त्यानंतर ए इज अ सबसेट ऑफ डी, ए हा डी चा उपसंच आहे, म्हणजे ए मधले सगळे घटक डी मध्ये आहेत. आता ए मध्ये ए आहे का, इथं बघा आपण कलर चेंज करून दाखवूया तुम्हाला, म्हणजे बदल लक्षात येईल. इथं ए आहे का, ए मधले सगळे घटक डी मध्ये पाहिजे. आता हा ए संच मधला ए घटक आहे, ह्यात ए आहे का, आहे. बी आहे का, इथं बघा बी दिसतंय का आपल्याला डी मध्ये, कुठं नाही. जर एक जरी घटक नसला तरी दिस इज नॉट द सबसेट ऑफ बी, मग हा बी चा सबसेट नाही. आपल्याला लगेच लक्षात घेता येईल की हे तुझं आपल्याला काय म्हणतात, दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स, हे विधान असत्य आहे, हे विधान सत्य नाही, हे आपल्याला लक्षात घेता येईल. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल, डी इज अ सबसेट ऑफ बी, डी हा बी चा उपसंच आहे, म्हणजे इथं काय शोधणार आपण, डी मधले सगळे घटक कशात असले पाहिजेत, बी मध्ये असले पाहिजेत. बघूया आपल्याला, डी इज अ सबसेट ऑफ बी, डी मधले सगळे ए आहे का, आहे. बी मध्ये ए आहे का बघा, नाही, पहिलाच घटक नाही. डी मध्ये ए आहे पहिला घटक, मग डी मधले सगळे घटक आपल्याला बी मध्ये पाहिजेत, म्हणून ए आहे का इथं बघितलं आपण तर नाही, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. डी इज अ सबसेट ऑफ ए, आता इथं उलट विचारलंय बघा, ए आणि डी वेगळं असतं. आता इथं काय विचारलं, डी इज सबसेट ऑफ ए, ए इज सबसेट ऑफ डी वेगळं आणि डी इज सबसेट ऑफ ए वेगळं. आता इथं काय आता डी बघायचं, डी मधले सगळे घटक आपल्याला कशात आहेत का बघायचे, ए मध्ये आहेत का बघायचे. हा डी संच आहे, डी मधले सगळे घटक, डी मध्ये आता काय बघा, पहिल्यांदा ए आहे, ते ह्याच्यात आहे का, आहे. त्यानंतर डी मध्ये ई आहे, ह्याच्यात आहे का, ई आहे. दोनच घटक होते, म्हणजे हे दोन्ही घटक संच ए मध्ये आहेत. देअरफॉर दिस इज अ सबसेट ऑफ ए, देअरफॉर दिस इज द ट्रू स्टेटमेंट, हे विधान सत्य आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए, पुढचं विधान पण आपल्याला लक्षात घेता येईल बघा. काय पुढचं विधान, बी इज अ सबसेट ऑफ ए, बी काय दिलेलं आहे, सी डी ई एफ, म्हणजे बी मधले सगळे घटक कशात असले पाहिजे, आपल्याला ए मध्ये असले पाहिजे. आपण बघूया की बी मधले घटक चेंज करू अजून कलर, आपल्याला समजावं जास्तीत जास्त म्हणून थोडंसं आपण कलर वगैरे चेंज करत असतो. त्या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला थोडे पेशन्स ठेवता आले पाहिजेत. बघा, बी इज अ सबसेट ऑफ ए, बी मध्ये काय इथं सी आहे. आता सी ए मध्ये आहे का, आहे. डी बी मध्ये आहे, डी आहे का, आहे. ई आहे. एफ, आता बघा एकच घटक शेवटचा नाही. जर समजा एकच घटक शेवटचा नसेल तर दिस इज ऑल्सो नॉट द सबसेट, तो हा सबसेट नाही. जरी तीन घटक असले तरी चौथा घटक नसला तरी हा सबसेट नाही. त्यानंतर सी इज अ सबसेट ऑफ ए. आता आपल्याला काय करायचं, सी मधले घटक शोधायचे बघा. सी मधले सगळे घटक आहेत का. आता आपण बघूया सी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत का. आता सी मध्ये काय बघा, सी मध्ये पहिला घटक आहे बी. आता ए मध्ये आहे का बी, आहे. डी आहे का, आहे. झाले, म्हणजे सी मधले दोनच घटक होते आणि ते सगळे घटक ए मध्ये आहेत. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू, हे विधान सत्य आहे. आपल्याला अशा पद्धतीने हे विधान सत्य आहे
असं लिहिता येत असतं. म्हणजे एखादं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं बारकाईने बघावं लागतं. एकदा तुमची नजर बसली किंवा तुमची प्रॅक्टिस झाली तर डेफिनेटली तुम्ही पटकन सांगू शकता की कुठला संच आहे किंवा कुठला संच नाही. आता दुसरा प्रश्न पण बघूया बघा. Take the set of the natural numbers from 1 to 20 as a universal set and show set x and y using the Venn diagram. आपल्याला काय करायचे हे संच 1 ते 20 पर्यंतचा संच जो आहे नॅचरल नंबरचा तो युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. म्हणजे हा काय असेल विश्वसंच असेल. मराठीतनं पण घेऊया म्हणजे मराठी माध्यमच्या मुलांना पण समजेल. दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन x आणि y वेन आकृतीने दाखवा. आता हा जो संच आहे सेट आहे तो आपल्याला वेन आकृतीने दाखवायचा आहे. त्याच्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल की विश्वसंच u x आणि y हे सगळे आपल्याला यादी पद्धतीने आपण ज्या पद्धती बघितल्या होत्या त्या पद्धतीने लिहावं लागेल. u लिहिता येईल आपल्याला. u बरोबर लिहून घेऊया आपण. महिरपी कंसात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. महिरपी कंस पूर्ण. थोडंसं डेसिमल काय ठिकाणी आले ठीक आहे. आपण आपला वेळ सगळ्यांचाच वाया जाईल. हा u बरोबर सेट आपण लिहिलेला आहे. तसं आपल्याला x बरोबर सेट लिहिता येईल. x बरोबर काय दिलेलं आहे बघा. x असा आहे की x बिलॉंग्स टू कॅपिटल N म्हणजे हा x हा नैसर्गिक संख्याचा संच आहे आणि x ची मर्यादा काय 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान. तर आपल्याला x सेट इथे लिहिता येईल बघा. काय लिहिता येईल x सेट x इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x बरोबर महिरपी कंसात 7 पेक्षा मोठी 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आता 15 आपल्याला घेता येणार नाही. कॅपॅसिटी काय दिली x इज ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा मोठ्या संख्या घ्यायची आणि 15 पेक्षा छोट्या घ्यायचे. म्हणून आपल्याला काय मिळालेलं बघा. x बरोबर महिरपी कंसात 8, 10, 11, 12, 13, 14. तसंच y सुद्धा आपल्याला संच लिहिता येईल. काय येईल बघा y संच. y बरोबर महिरपी कंसात काय दिलेले कंडिशन आपल्याला गुणधर्म काय दिलेला आहे. y असा आहे की y हा n चा घटक आहे आणि y ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. आता आपल्याला 1 ही मूळ संख्या नाही आपल्याला माहिती आहे आणि संयुक्त नाही. पहिली मूळ संख्या 2, त्यानंतर दुसरी 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 9, त्यानंतर 9 नाही येणार, 9 ला भाग जातोय, 2, 3, 5, 7, 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17 आणि 19. सो हा x सेट झाला, हा y सेट झाला आणि हा आपल्याला काय करायचं बघा आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा आहे. आता आपल्याला या आकृतीच्या सहाय्याने कसं दाखवता येईल तर आधी जे आहे आपण x सेट लिहिणार, y सेट लिहिणार आणि मग त्यात उरलेले जे सगळे घटक असतील ते आपण विश्वसंचात लिहिणार. आपल्याला लिहिता येईल बघा. आपण ठीक आहे. वेन आकृती काढताना आपल्याला काय करता येईल, पहिलं सर्कल घेता येईल. पहिलं सर्कल आपण कशासाठी घेणार आहोत, x साठी. हे पहिलं सर्कल झालं x साठी. आता आपल्याला आणखीन एक लक्षात घ्या बघा, दुसरं सर्कल y साठी घ्यायचं लगेच. आता ह्याच्यामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत म्हणजे जे सारखे घटक आहेत. कुठले कुठले सारखे घटक. 8 इथं आहे, इथं आहे का 8 नाही. 9 इथं आहे, 9 इथं आहे का नाही. 10 इथं आहे, 10 इथं आहे का नाही. 11 इथं आहे x मध्ये, ते y मध्ये पण 11 आहे. 12 इथं आहे का नाही. 13 x मध्ये आहे, 13 y मध्ये आहे. 14, 17, 19. तर ठीक आहे. हे जे किती घटक आपल्याला सारखे मिळेल, 2 घटक सारखे मिळेल, 11 आणि 13. तर हे 2 घटक आपल्याला छेद संचामध्ये लिहावे लागतात. म्हणजे आपण जे दुसरं वर्तुळ काढणार आहोत, हा संच x साठी झाला, आपण संच y साठी काढणार आहोत. पण हे संच काढत असताना हे दोन संच एकमेकाला छेदणार आहेत किंवा
हे पहिलं वर्तुळ काढलेलं आहे आपण x साठी होईल आणि दुसरं जे वर्तुळ आहे ते आपलं y साठी होईल. आणि मग ह्या दोघांमध्ये कॉमन काय घटक आहेत आपल्याला ते घ्यायचे बघा, 11 आणि 13. आपण इथे लिहून घेऊया. आधी संचाला नाव द्यायचं x सेट. आपल्याला इथे लिहिता येईल x टेक्स्ट आणि x आपण आपल्याला एकदम चिटकून घ्यावं लागेल, एक तर आत असेल किंवा बाहेर असेल. बाहेर पण चिटकून घेतला तरी काय हरकत नसते. हा x सेट झाला आपला, x संच आत घेतलेला आहे. ठीक आहे, त्याला आपण रंगीत करूया म्हणजे आपल्याला थोडंसं व्यवस्थित लक्षात घेता येईल. बाकीचे जे पॉईंट आहेत आपण पॉईंट लिहिणार आणि त्यात फरक पडेल आपल्याला. x आहे तसं सेट आपल्याला y लिहिता येईल. इथं ह्या बाजूला y लिहिला तरी चालेल आपल्याला. इथं लिहूया आपण y. संच y झाला. आता हे जे कॉमन घटक आहेत कुठले आहेत बघा, 11 आणि 13, ते आपल्याला ह्यात जे कॉमन घटक आहेत त्यात लिहिता येतील. हा 11 येईल आपला, जे आधी कॉमन आहे ते लिहून काढायचे आणि नंतरचा जो आहे 13 आहे 13. आपल्याला हे घटक आहेत हे इंडिकेट करण्यासाठी आपण पॉईंट आउट करूया तिथं. हा 11 आणि हा 13. तर हे जे कॉमन घटक आहेत ते आधी आपण घेतले. आता x मधले काय काय गेलेलं आहे बघा, लिहून घ्यायचं सगळं. x मधलं 11 आणि 13 गेले म्हणजे जे उरलेले घटक आहेत ते आपल्याला इथं लिहिता येतील. पहिला उरलेला घटक कुठला आहे बघा, 8, त्यानंतर 9, त्यानंतर कुठं जरी लिहिले तरी चालतील. तिथं काय असं नाही ओळीनाद आले पाहिजे किंवा क्रम कसा आहे, तर इथं त्या फक्त वर्तुळात आले पाहिजे एवढं फक्त आपल्याला अपेक्षित असतं. तिथं 10, त्यानंतर 12 आणि 14. तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं की ह्या वर्तुळात आले पाहिजेत. हे जे दोन घटक आहेत ते कॉमन मध्ये आले पाहिजे, दोघांमध्ये पण. पहिल्या पण वर्तुळात आला पाहिजे आणि दुसऱ्या पण वर्तुळात आला पाहिजे. आपण त्याला छेद संच असं म्हणतो, दोघांमध्ये जो कॉमन मिळणार आहे तो. आणि मग आपल्याला लिहिता येईल 1, 2, 3, 4, 5, 6 हे लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, बी संच लिहायचा. बी मधले आता काय काय लिहिणार आपण, 2, ह्याच्यात लिहूया आपण 2, त्यानंतर 3. इथं क्रम किंवा चढ उतार किंवा असं ते काही डोक्यात ठेवायचं नाही. फक्त आपण ते कुठं पण लिहायचंय, फक्त वर्तुळात लिहायचंय. पण वायच्याच वर्तुळात लिहायचं की जेणेकरून ते सुट्ट वर्तुळ असेल. ठीक आहे, तर आपल्याला हे वाय मध्ये आलेले आहेत. आता इथं पण आपल्याला पॉईंट आउट देता येतील. आता हे पॉईंट आउट दिले आपण, 2, 3. तुम्ही पण वर्तुळ काढल्यानंतर, वेनाकृती काढल्यानंतर असे पॉईंट द्या म्हणजे आपल्याला लक्षात येते. हा x संच झाला, हा y संच झाला. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यासाठी वेनाकृती पण काढायची, झेड पण काढायचा आहे. इथं आपल्याला काय करता येईल बघा, स्क्वेअर पण घेता येईल इथं. साधारणतः हा यू अक्षराने दाखवायचा आहे आणि इथं आपल्याला नाव देता येईल यू म्हणजे काय, विश्वसंच. यू त्याला पण आपण म्हटलं तर रंग दिला तर चालेल. अजून विश्वसंच त्याला थोडा वेगळा रंग देऊया आपण. तर हा यू झालेला आहे. आता आपण जे घेतलेले घटक आहेत ते घेतलेले घटक आपण काय करणार आहेत बघा, त्याला आपण पॉईंट आउट करूया. म्हणजे जे घेतलेले नाही ते उरलेले घेता येतील, जे घेतलेले नाही ते खाली घ्यायचे. एक आलेला आहे का इथं, तर एक इथं पण नाही आलेला, इथं पण नाही आला. आपल्याला एक इथं घेता येईल खाली. कुठं आलेलं नसेल ते घटक आता आपण दोन्ही वर्तुळाच्या बाहेर घेणार. 2 आलाय का कुठे, इथं आलेला आहे 2, नाही घ्यायचा 2. 3 आलेला आहे का इथं, बघितलं आपण 3 आलेला आहे का, तर नाही. 3 आलेला आहे इथं, सॉरी 3 आलेला आहे. 4 आलेला आहे का, तर 4 आलेला नाही. म्हणजे आपल्याला इथं 4 लिहिता येईल. आपण दोन्ही मध्ये बघायचं की तो फक्त घटक डबल झाला नाही पाहिजे. 4 इथे घेतला. त्यानंतर 5 आहे का बघा, कुठं आहे, इथं 5 आहे. 5 नाही घेणार आपण. 6, तर 6 नाही इथं, कुठं 6 दिसत नाही आपल्याला. मग आपल्याला पुढचा घटक 6 लिहिता येईल, 6. त्यानंतर 7 आहे, 8 आहे, 9 लिहिलेला आहे ऑलरेडी, 10 लिहिलेला आहे,
सॉरी 10 इथं डबल झालेला आहे बघा. आपण 1 10 आपण कट करूया. असं होतं बऱ्याच वेळेस गडबडीत किंवा आपल्याकडनं. तर ठीक आहे, आपण 10 कट केलेला आहे. 10 आलेला आहे ऑलरेडी. 11 आलेला आहे का? आलेला आहे. 12 लिहिलेला आहे. 13 लिहिलेला आहे. 14 लिहिलेला आहे. 15 इथं दिसतंय का कुठं 15? बघा आपल्याला कुठं दिसत नाही. जिथं दिसत नाही त्यावेळेस आपण लिहू शकतो ते 15. टेक्स्ट आपण वापरून ते लिहिता येईल आपल्याला. 15 ते लिहिता येईल आपल्याला 15. त्यानंतर 16 लिहिलेला आहे का? आपल्याला बघायचं आहे सगळीकडे. 16 तर नाही लिहिलेलं, तर ते 16 सुद्धा आपल्याला लिहिता येईल. 17 लिहिलेला आहे का? लिहिलेला आहे. इथं 17 आहे. 18 लिहिलेला आहे का? नाही लिहिलेलं. आपल्याला लिहिता येईल ते 18. थोडंसं आपल्याला एक एक पॉईंट चेक करावं. 19 लिहिलेलं आहे. 20 लिहिलेलं नाही. ते 20 लिहिता येईल आपल्याला. 20 असं 20 लिहिलेलं आहे. तर आपल्याला काय झालं? एक्स झाला, हा वाय संच झाला आणि हा संच यू झाला. इथं सुद्धा आपल्याला पॉईंट देता येतील आणि सगळे पॉईंट मोजता येतील आपल्याला. ज्यावेळेस एन ऑफ ए, एन ऑफ एक्स, एन ऑफ वाय आणि एन ऑफ झेड आपल्याला काढायचं असतं, त्यावेळेस आपल्याला हे सगळे मोजायला लागतात घटक. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. एक्स मध्ये 7 आहेत. इथं आहेत का 7? 1 2 3 4 5 6 7 आहेत. वाय मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. वाय मध्ये आहेत का? हे डबल येणार आहे बघा. वाय मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आहे. आणि मग विश्वसंचामध्ये 20 आहेत. हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर अशा पद्धतीने आपल्याला ही वेन आकृती इथं तयार झालेली आहे. यात आपण एक्स जे आहे एक्स छेद वाय असं तिथं लिहिलेलं असतं. दिस इज द एक्स इंटरसेक्शन वाय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेन आकृती कशी काढायची किंवा काय हा भाग अभ्यासलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. आपण चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले कोण मित्र बघणार असतील तर कृपया त्यांना पण तो शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपले जे तास आहेत त्या ऑनलाईन तासाचा आपल्याला उपयोग घेता येईल. इयत्ता 9वी साठीचा हा तिसरा व्हिडिओ आहे, जो वैयक्तिक काढलेला आहे तो पब्लिश केलेला. तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला. आपलं सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.